काढून घेणार होते, पण आम्ही रिक्षावाले काका खालीच पडले ते 4 रस्त्यावर. तर आणि मारतात. एकूण तुम्ही रिक्षेत किती मुलं असता नेहमी? 11. एकूण 11 मुलं असता तुम्ही एका रिक्षेमध्ये. हां. आणि आता कोणती शाळा तुमची? मडवी. मडवी स्कूल. आणि तुम्ही आलात कुठून? गांधीनगर. गांधीनगरवरनं घेत होते. कसा झाला अपघात तुम्हाला माहिती आहे? पडली. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास 4 वाजता या ठिकाणी मालपाड्याची दिशेने एक रिक्षा, त्यामध्ये शाळेचे विद्यार्थी होते. त्या रिक्षा चालकाने त्याच्या दादाची रिक्षा हायवेने चालून मोटरसायकल स्वाराला धडक दिली आणि तशी रिक्षा पुढे जाऊन रेल्वेवर जाऊन आदळली. त्याच्यामध्ये जखमी जरी कोणी झालं नसलं तरी रिक्षा चालकाचं वागणूक म्हणजे वर्तवणूक ही हायवेची दिसून आलेली आहे. मोटरसायकल चालकाला याबाबत काही तक्रार द्यायची असेल तर त्यांना त्यावर तशी समज दिलेली आहे. परंतु त्यांनी काही तशी तक्रार पोलिसांना दिली की मला याबद्दल काही अद्याप माहिती नाही आहे. रिक्षा चालकाची कागदपत्र चेक करता त्याकडे कुठल्याही प्रकारचा वैध परवाना आढळून आला नाही. इन्शुरन्स वगैरे देखील संपलेला होता त्याचा. एकंदरीत अवैध वाहतूक असे दिसून येत आहे. या दृष्टीने मोटर वाहन कायद्यातील विविध कलमांना त्याच्यावर कारवाई करण्यात एकूण 8,600 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. कंपाऊंडिंग चार्जेस आकारण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने कल्याण आरटीओशी संपर्क साधून त्यांना अशा घटनेची माहिती देऊन अवैध रिक्षाचालकांवर लवकरच संयुक्त मोहीम उघडण्यात येईल. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.